नमस्कार मित्रांनो, या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत UDAS प्लस यामध्ये विद्यार्थी स्टुडंट डाटाबेस जे काही फॅसिलिटीज आपल्याला अपडेट करायचे आहेत त्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून बघणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम लॉग इन व्हावं लागणार आहे। त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला स्पर्श करा किंवा कुठल्याही एका ब्राउझरमध्ये UDAS प्लस हे शब्द टाका, त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचता येईल। मित्रांनो, या ठिकाणी आल्याच्यानंतर आपल्याला लॉग इन करण्यासाठी दिलेल्या लिंकला किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला स्पर्श केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पोचाल। या ठिकाणी आल्याच्यानंतर आपलं राज्य तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे आणि गो बटनावर क्लिक करायचं आहे। ही प्रक्रिया तुम्हाला जवळपास सर्व शिक्षकांना माहिती आहे। या ठिकाणी आल्याच्यानंतर आपल्याला 24-25 हे वर्ष निवडायचे आहे। या ठिकाणी आपल्याला स्कूल इन्फॉर्मेशन जी आहे या ठिकाणी ही बघून क्लोज करू शकता। मित्रांनो, या ठिकाणी आल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेच्या इयत्ता या ठिकाणी आपल्याला दिसतील। त्या ठिकाणी स्कूल डॅशबोर्डवर आपल्याला सर्वप्रथम जावं लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला ज्या इयत्तेचे विद्यार्थी अपडेट करायचे आहेत त्या इयत्तेवर तुम्हाला जायचं आहे। या ठिकाणी उदाहरणादाखल आपण 10वा वर्ग घेऊया, या ठिकाणी एक तुकडी निवडूया आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर अशा स्वरूपाचा इंटरफेस असलेला विंडो आपल्यासमोर ओपन होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी GP, EP आणि FE अर्थातच जनरल प्रोफाईल, त्यानंतर एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्ह झालेल्या आपल्याला दिसतील। या ठिकाणी मी हे अपडेट केल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हे कंप्लीट दिसणार आहे। तर मित्रांनो, या पुढच्या ज्या गोष्टी आहेत किंवा विद्यार्थ्याच्या संदर्भातली आपल्याला GP, EP आणि FE जे अपडेट करायचं आहे तो सोपं आहे। अगदी सहजपणे अशा स्वरूपाचे आपल्याला कलर ग्रीन कलर जर असेल तर आपण ती अपडेट केलेली आहे किंवा कंप्लीट केलेली आहे, आणि जर अशा प्रकारचा लाल कलर जर आपल्याला दिसत असेल तर नॉट स्टार्टेड म्हणजे आपण सुरुवात केली नाही म्हणून असं दाखवत आहे किंवा दिसत आहे। तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम GPवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। मित्रांनो, ही सर्व माहिती आपण वाचून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला अपडेट करणं आवश्यक वाटत असेल त्या ठिकाणी आपण ही अपडेट करायची आहे आणि आपण काय करायचं आहे, पुढे जायचं आहे किंवा सेव्ह करायचं आहे। म्हणजे शक्यतो या माहितीमध्ये तुम्हाला जुने विद्यार्थी असल्यामुळे बदल करण्याची आवश्यकता भासणार नाही, परंतु इतर शाळेच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी जर घ्यायचं असेल तर न्यू टॅब घेऊन संपूर्ण माहिती परत भरावी लागणार आहे। त्यानंतर आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणचा जो काही टॅब आहे एनरोलमेंट प्रोफाईलवर आपल्याला जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला 4 नंबरचं जे काही बटन आहे या ठिकाणी आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायचे आहे। आपल्याला बाय डिफॉल्ट या ठिकाणी मराठी, इंग्रजी आणि हिंदी ह्या लँग्वेज आलेल्या आहेत, ह्या सिलेक्ट करायचं आहे, याला सेव्ह करायचं आहे, परत नेक्स्टवर जायचं आहे। आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर मित्रांनो, आपण जी काही पूर्वीची माहिती भरलेली आहे ही आपण परत एकदा आपण चेक करायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला 4.3.7 या ठिकाणी आपल्याला जे काही डज द स्टुडंट अपियर इन एनी स्टेट लेवल कॉम्पिटिशनवर जर आपला विद्यार्थी गेला असेल किंवा नॅशनल लेवलवर जर गेला असेल तर या ठिकाणी यस नो करायचं आहे, किंवा खेळाच्या संदर्भातली माहिती किंवा इतर स्पर्धांच्या संदर्भातली माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे। या ठिकाणी होय असेल तर होय आणि नो असेल तर नो ही माहिती द्यायची आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स विद्यार्थ्याचं शाळेपासूनचं किंवा शाळेपासून विद्यार्थ्याचं घर किंवा गाव किती दूर आहे हे या ठिकाणी नोंदवायचं आहे। आणि या ठिकाणी आपल्याला फादर आणि मदर किंवा विद्यार्थ्याच्या पालकाचं या ठिकाणी क्वालिफिकेशन नोंदवायचं आहे। या ठिकाणी सेव्ह बनायचं आहे, पुढे जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आल्याच्यानंतर कंप्लीट डाटा यावर टिचकी मारून आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी परत नेक्स्टवर जायचं आहे। या ठिकाणी आपल्याला दुसरा विद्यार्थी सेव्ह करायचा आहे, म्हणजे जी माहिती योग्य आहे असे समजून आपण पुढे जाऊया। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला लँग्वेज निवडायची आहे, परत सेव्ह म्हणायचं आहे, परत नेक्स्ट जायचं आहे। या ठिकाणी सेव्हवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला कुठलीही माहिती सुटत नाही आणि या ठिकाणी आपल्याला ही माहिती भरणं सोपं जाते। यासाठी अशा प्रकारची पद्धत जरी आपण अवलंबली तरी हरकत नाही आणि पुढे जायचं आहे। तर मित्रांनो, अशा स्वरूपात आपण ही माहिती आपण अपडेट करू शकतो किंवा अशा स्वरूपाची माहिती अपडेट झालेली आपल्याला या ठिकाणी बघता येते, पाहता येते आणि आपण तशा स्वरूपाची माहिती अपडेट करून आपल्याला घेणं आवश्यक आहे आणि ती लवकरात लवकर करून घेणं आवश्यक आहे।
आणि या ठिकाणी जे विद्यार्थी कंप्लीट झाले असेल तर अशा प्रकारचा ग्रीन कलर येणार आहे, आणि जर इनकम्प्लीट माहिती असेल तर या ठिकाणी नॉट स्टार्टेड GP EP FP हे आपल्याला दिसून येणार आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या वेबसाईटला भेट द्या. धन्यवाद मित्रांनो.